देशमुख, त्यानंतरच्या काळामध्ये आमची जी संस्था उभी झालेली आहे त्या संस्थेचा एक भाग म्हणजे श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा शहरामध्ये सुद्धा काही नामांकन शाळा होत्या, एडेड विद्यालय, प्रबोधन विद्यालय, भारत विद्यालय, अशा विद्यालयामध्ये विशिष्ट विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात होता. परंतु हे जाणून या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा एक वास्तू उभी केली आणि आमच्या वास्तूमध्ये अनेक प्रकारचे आतापर्यंत विद्यार्थी हे शिक्षण घेऊन बाहेर गेलेले आहेत. या 30-40 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, त्याचप्रमाणे अनेक ICS, अनेक IS असे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. आणि आजच्या या युगामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक वेगळी हवा या परिसरामध्ये तयार झालेली आहे की इंग्लिश मिडियमची जी हवा असताना देखील या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा या ठिकाणी ग्रामीण भागातून नव्हे तर शहरी भागातून सुद्धा विद्यार्थी प्रवेश घेत आहे. आदरणीय कावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्ञानदान काम चालू आहे. त्याचप्रमाणे 11वी-12वीसाठी आदरणीय बोंडे सर यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभत असतं. जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी श्री चव्हाण सर यांना थोडं प्रास्ताविक बोलण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. याच्यामध्ये माननीय कावरे सर, आपले सहकारी बंधू, आमचे शिक्षक कर्मचारी यांच्या मदतीनं तुम्ही कुठंतरी काहीतरी बनावं हे आमच्या सतत सगळ्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतं. आणि कधी कधी आपल्या डोक्यामध्ये एखाद्या गोष्ट येते की माझ्याजवळ हे नाहीये, ते नाहीये, कमीपणा आहे, गरिबी आहे, पैसा नाहीये. पण कधी कधी आपण काही गोष्टी वेगवेगळ्या सुद्धा भाग अभ्यास करतो. पण ह्या सगळ्या संकट येत असताना जर तुम्ही मी जे तुमच्यासमोर व्यक्तिमत्व उभं केलेले त्यांच्याकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल संघर्षामध्ये सुद्धा रस्ता कसा काढतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणून कांबळे साहेबांना सांगते. पण जेव्हा ते बुलढाण्यात रुजू होते बरेचशा वेळेस मी पाहिलं त्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे साहेब आम्ही पाहणार आहोत. या पाहणाऱ्यामध्ये आम्ही पाहिलं की त्यांचं कारकिर्दीमध्ये त्यांच्या ग्रामामध्ये जी तत्परता आहे, चांगलेपण आहे, हे सुद्धा एक विशेष महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत पण आपल्याला ते दिसत नाही. आपल्याजवळ संघर्ष करण्याची तयारी आहे पण आपण ते करत नाही. आपल्याजवळ फक्त अडचणी घेऊन चालतो आणि अडचणीतून कसं मार्ग काढावं हे आपल्याला शिकलं पाहिजे. आणि ह्या उद्देशानं मी माझी संकल्पना मी नितीन सरांना सांगितली. एका भावाप्रमाणे, एका मित्राप्रमाणे लगेच होकार दिला तरी सर तत्परतेनं परत 5-10 मिनिटात परत त्या ठिकाणी आले. आणि त्यानंतर या नियोजनामध्ये सुद्धा माझे सहकारी मित्रासोबत जी तत्परता त्यांनी दाखवली हे सुद्धा विशेष कौतुक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही तळमळ जर असेल ना तर जे शिक्षक कर्मचारी जे सहकार्य करतात, कावरे सर सहकार्य करतात आणि जे बाकीचे बाहेरचे नॉन टीचिंग असेल ते सुद्धा याच्यामध्ये भागीदार आहेत. त्यांनी आम्हाला या सगळ्या सुविधा या ठिकाणी देतात. आपल्या वेळेच्या अभावी आपण काय केलं थोडंसं आम्ही साहेब तुम्हाला सांगावं नाही वाटावं आमची फक्त 25% मुलं आहेत. पण फक्त काय झालं पावसाचं नियोजन आणि आमच्या मुलांना मग त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था किंवा त्या ठिकाणी आम्ही सगळं केलं होतं आणि आमची त्या अर्ध्या घंट्यामध्ये परत आम्हाला ही धावपळ करावीशी लागली. म्हणजे आमचे जवळपास 75% मुलं एका आपल्यासारख्या मार्गदर्शनापासून थोडस राहतील. पण मी त्याच्यावर पर्यायी व्यवस्था केलेली. मी त्याच्यावर अशी पर्यायी व्यवस्था केलेली की जो मी व्हिडिओसाठी मुलगा तयार केला आहे आणि माझ्या मुलांनी सुद्धा खूप छान काम केलंय. 9वीचे मुलं 9चे तर या मुलांनी सरकार दाखवलं आणि एक व्हिडिओ शूटिंगचं आमचं ठरलं प्लॅनिंग. म्हणजे ही प्लॅनिंग माझी मुलासोबतची आणि युट्यूबला आम्ही त्याचा व्हिडिओ लोड करणार आहे. आणि त्या हिशोबाने ही लिंक आपल्यापर्यंत म्हणजे आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आपल्यापर्यंत सुद्धा, माझ्या सगळ्या मित्रांपर्यंत सुद्धा आणि माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही कधीही कोणत्या वेळेला कोणत्याही वर्षी ही उपलब्ध होणार आहे. तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. तर माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे असं मार्गदर्शन जेव्हा मी पहिले सुद्धा सांगितलं जेव्हा एखाद्या क्लासला जातो तर ते लोक फीस घेतात आणि साहेबाचं मोठेपण पहा एवढं व्यस्त आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. तरी पण त्यांनी विचार केला हो शेवटी त्यांनी आपल्यासाठी ती तत्परता दर्शवली आणि मला विश्वास आहे साहेबांनी जी तत्परता दाखवली येणाऱ्या काही वर्षामध्ये साहेब आपल्यासारखेच या ठिकाणी एक कांबळे साहेब सारखा एक पर्सनॅलिटी सांगेल या गोष्टी नक्कीच आपल्याला दिसून येतील असं मी आश्वासित करतो. थांबतो. धन्यवाद सर. एका सामोर सुद्धा सरांचे मित्र त्यांच्याकडे थोडीफार माहिती घेतली आणि सरांनी संघर्ष केलेला आहे ते त्यांच्या मनोभावातून सांगतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, आपलं आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्याशी मुकाबला करताना
आपल्याला हा मुकाबला करून आपण एक विशिष्ट असं ध्येय धोरण ठेवलं तर आपल्याला ते पद मिळू शकतं. असे आदरणीय कांबळे साहेब यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि जास्त वेळ न घेता आदरणीय कांबळे साहेबांना विनंती करतो विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आहे सुरुवात. ज्याच्या आवाजात कॉन्फिडन्स त्याला सगळं मिळतं. कॉन्फिडन्सनं बोलणं, कॉन्फिडन्सनं ॲटिट्यूडमध्ये राहणं हे महत्त्वाचं आहे. आदरणीय व्यासपीठ, प्राचार्य कावळे साहेब, ऑफिसर, सावंत सर आणि इथं जे काही इतर शिक्षक आहेत, मित्रांनी मित्र, पहिल्यांदा तर असं सांगतो की जेव्हा डोंगरे सर आणि चव्हाण सर माझ्याकडे आले, त्यांनी शेवटी मला इमोशनल ब्लॅकमेल असं केलं की मी तर सुरुवातीला 10 मिनिट असं वेळच नव्हता, पण शेवटी असं इमोशनल ब्लॅकमेल केली की सर गरीब विद्यार्थी आहेत जे बुलढाणा शहरातले नाही, बाहेरचे विद्यार्थी आहेत आणि ते सामान्य घराण्यातली आहेत. मग मी तिथं थोडासा ट्विस्ट झालो आणि म्हणलं नाही, यांना गरज आहे. जिथं माझे वडील एसटी डेपो 1,500 रुपये पेन्शन मिळते आमच्या वडिलांना, अशामध्ये शिक्षण पूर्ण केलेलीची जाणीव असताना मी तुमच्यासारख्या मुलांच्या समोर येणार नाही तर तो माझ्यासाठीच न्यायिक प्रवेश होणार नाही, म्हणून मी तुमच्या समोर हजर झालो. माझी गोष्ट सांगण्यापेक्षा आपण इथे का आहोत ह्याच्याकडे लक्ष देऊया. एक लक्ष द्या घ्या की आपण जेव्हा जन्माला आलो, आपल्याकडे आजकाल मोबाईल आहेत. मोबाईलमध्ये एक मेमरी कार्ड असतं. व्यवस्थित शांतपणे आहे का तुम्ही? मोबाईलमध्ये मेमरी कार्ड असतं. मेमरी कार्डमध्ये एखादा मराठी पिक्चर डाउनलोड केला आणि तुम्ही तो पिक्चर परत पाहताय तर मराठी पिक्चर येईल का हिंदी पिक्चर येईल? मराठीच येणार ना. तसं जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही एक फक्त मोबाईल होता ज्याचं मेमरी कार्ड आहे, हे काका आहे, हो ना. मग तुम्हाला हळूहळू आईने ओळख करून दिली, चपातीला चपाती म्हणायला लावली. फिक्स आहे ना. आज तुमचे बाबा, काका, आजी, तुमचे जे काही सर, तुम्हाला जे मेमरी कार्डमध्ये आहे ते तुमच्या मेमरी कार्डमध्ये बाहेर येते. समजा तुमच्या आईनं चुकीचं मेमरी कार्डमध्ये भरलं तर तुमची आज काय होईल? तुमच्या मेमरी कार्डमध्ये चुकीच्या गोष्टी येतील. म्हणजे एखाद्या मुलाला जर एखाद्या आई वडिलांनी सांगितली की चोरी करणे काही पाप नाही, आपल्याकडे पैसे नाही, चोरी करत आहोत, त्या मुलाला काय माहिती का चोरी करणं वगैरे? तो चोरी करत राहील की नाही, हो ना. ते 1ली ते 4थीच्या शिक्षकांची कार्डमध्ये काय टाकलं, कार्डमध्ये ठेवलेलं आहे. मोबाईलचा शोध कोणी लावला? माणसाने लावला ना. मोबाईलचा शोध माणसाने लावला, आपण त्याचा शोध लावला. पण स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन आपण मोबाईलला काय म्हणतो? मग स्मार्टफोन असायला पाहिजे आहे ना. तर ते मोबाईलला स्मार्टफोन म्हणायचं नाही. स्मार्ट आपण आहोत ही पहिल्यांदा सुरुवात करा की तुम्ही स्वतः स्मार्ट आहात. बरोबर. आता तुम्ही 5वीत आहात, 10वीत आहात, तुमचं मेमरी कार्डमध्ये गणिताचं असू दे, भूगोलचं असू दे, इतिहास असू दे, सगळ्या गोष्टी असू दे, या मेमरी कार्डमध्ये तुम्हाला तेच टाकायचं आहे जे तुम्हाला भविष्यात विचारलं जाणार आहे, जे भविष्यात स्पर्धा परीक्षेला पण विचारलं जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. उदाहरणार्थ आता इथं 10वीची किती मुलं आहेत? A अधिक B कंसाचा वर्ग. मराठी मीडियम आहे ना सगळे. हाच प्रश्न तुम्हाला कॉम्पिटिशन एक्झामला आला आणि तिथं किती डिग्रीला कळलेली? पृथ्वी सरळ नाही आहे, थोडीशी ऍक्सिसला कळलेली. किती आहे? 3.5 डिग्रीला कळलेली. त्याच्यामुळे तर आपल्याकडे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा असे 3 ऋतू पडतात. येतं लक्षात? पायथागोरसचं प्रमेय काय? पायथागोरसचं प्रमेय
नाही, मी सगळ्याला येत नाही असं नाही म्हणत, पण कमीत कमी हात तरी वर करा की किती जणांना येते. कर्ण वर्ग बरोबर बाजूच्या दोन बाजूंची बेरीज, बरोबर ना? जडत्वाचं नाही शिकलात ना तुम्ही. असं शिका की जेव्हा तुमचा आयुष्यातला एंड होईल तेव्हा ते असे त्या एंड भोवती तुमच्या पायथ्यागोरसचं प्रमेय चाललंय वरती, जडत्वाचा नियम चाललाय वरती, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत. आणि या गोष्टी आत्मसात करत असताना तुम्हाला आकलन आलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, प्रश्न पडले पाहिजे. एक साधी गोष्ट आहे, आपल्याला शोध लावायचे आहेत का? शोध लावून झाले, अभ्यासात आले. आपल्याला पुस्तकं लिहायची आहेत का? पुस्तकं लिहून झाले, अभ्यासाला आले. अभ्यास करायचंय, अभ्यास करून आपल्याला त्याची उत्तर ओळखायचे आणि त्याचे क्वेश्चन्स आन्सर्स द्यायचे, एवढाच विषय करायचा. माझं कसं झालं की माझी 10वीची परिस्थिती इतकी वाईट होती, त्यामुळं मला 10वी नंतर मी रेल्वेच्या एक्झाम द्यायला सुरू केले. रेल्वेच्या एक्झाम मध्ये TC, शिपाई अशा एक्झाम यायच्या. आणि मला एक माहित झालं की सर रेल्वेचा मी कॅटेगरीत असल्यामुळं रेल्वेचा फ्री पास यायचा 10 दिवसाचा. आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं, 10 दिवसाचा फ्री पास आल्यामुळे मला फिरायची खूप आवड आहे. आणि मग मी तो जागा भरायचं, तिकडचं फॉर्म यायचं, मला तिकडून हॉल तिकीट यायचं आणि पास आला की मी आपलं रेल्वेचं शेड्यूल बनायचं आणि त्या रेल्वेने हे करायचं. तर अशा मी रेल्वेमुळे मला इतक्या एक्झाम दिल्या, माझ्याकडे खूप वेळ होता. इतका वेळ होता की एक्झामला जाणार येणार, घरी असं काय फार मोठा बिझनेस नाही, घरी काय विषय नाही, वडिलांपूर्वी पगार नाही. त्याच्यामध्ये आम्ही 3 भावंड एका खोल्यात चालू होतं. त्यात आमचे वडील साधे एसटीने पण काम करणारे, त्यामुळे त्यांचं एवढंच होतं की माझ्या ओळखीचे आहेत, तू फक्त 12वी पास होऊन मी तुला क्लार्क बनवतो. आणि आमच्या डोक्यात तेच, कारण आमच्या मेमरी कार्डमध्ये तेच गेलो होतं, तू 12वी पास होऊन तुला क्लार्क बनवतो. कोणी नागपूरमध्ये झोपणे, नागपूरला जाऊन थांबलो. मी पुण्यामध्ये, बेंगलोरमध्ये रेल्वे स्टेशनवरती झोपलो. तिथल्या पोलिसांनी मला उठवून मारून सांगितलं, चल इथं सोनेगा नाही, तो उद्या जाईल. मग तिथंच कुठेतरी आंघोळ करायची, 4 पैसे असायचे, तेच वडापाव खायचं आणि मग एक्झाम द्यायचे. मग आपल्या परतीच्या प्रवासात मोबाईल वगैरे काही नव्हतं, काही नसायचं. आई वडिलांना एवढं माहिती की हा 10 दिवसानंतर परत घरी येणार आहे. हे लिटरली हे खरं आहे. ते बरोबर 10 दिवसानंतर मी माझा पास संपला की मी घरी यायचो, माझी एक्झाम झाली. असे करत करत मी जवळजवळ खूप एक्झाम फेस करू. पण त्या एक्झामच्या बाबतीत मला एक विशिष्ट असा नाद लागला सर की त्या एक्झामची प्रश्नपत्रिका आम्हाला त्यावेळेस मिळायची हातात. तर मग माझ्या लक्षात यायचं की मला किती येतंय आणि काय येत नाही. म्हणजे माझ्या लक्षात यायला लागले की मला हे 100 पैकी 25-30 मार्काचं येतंय, राहिले 60-70 मार्काचं, हे कुठं भेटेल. आणि मग माझी जिज्ञासा सुरू होती. जिज्ञासा सुरू म्हणजे कशी पाहिजे की त्याच्यासाठी तुमच्याकडे जागरूकता असली पाहिजे. उदाहरण, 2 व्हीलर गाड्या सगळ्यांच्या घरात असतील आहेत. सगळे जर त्या 2 व्हीलरमध्ये वडिलांनी विचार काय भरतात, पेट्रोल भरतात ना, डिझेल भरतात का? डिझेल 2 व्हीलरमध्ये भरतात नाही. असं कधी तुम्हाला वाटतं का की या गाडीत पेट्रोलच का भरतात, 110 रुपये लिटर आहे, 92 रुपयाचं डिझेल का भरत नाही, असा कधी कुणाला प्रश्न पडला का? पडायला पाहिजे. तो तुम्ही तुमच्या वडिलांना विचारला पाहिजे, तुमच्या शिक्षकांना विचारला पाहिजे. शिक्षक गॅरेजवाले कशी जातील, गॅरेजवाले सांगतील मला माझ्या मुलाने एक प्रश्न विचारला, याच्यात पेट्रोल का भरतात. मग तो गॅरेजवाला सांगेल की सर याच्यात पेट्रोल याच्यासाठी भरतात. गाडीचे 2 प्रकार आहेत, 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक. माहिती आहे तुम्हाला? इंजिनचे 2 प्रकार. पहिले खूप चालायचं आमच्या काळात. आमची गाडी 2 स्ट्रोक आहे, आमची गाडी 4 स्ट्रोक आहे. MAT होती, MAT बऱ्याच जणांनी पाहिलेली आहे जुनी, किंवा लुना वगैरे ह्या 2 स्ट्रोक गाड्या असायच्या. म्हणजे माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं म्हणून मला थोडं जास्त माहिती, पण ते असायचं. मग ते प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला. काही झालं नाही, जिज्ञासूक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर आज मी 2 प्रश्नाची उत्तरे घेणार म्हणजे घेणार. हे खूप महत्वाचं आहे. 2 कुठलेही प्रश्न असू देत, ते अभ्यासाच्या व्यतिरिक्त असले तरी चालतील, परंतु आज मी 2 नवीन गोष्टी शिकणार. कुठले की पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की आज मी 2 नवीन गोष्टी शिकणार. असं जर ठरवलं तर एका वर्षात 365 गुणिले 2 केलं तर किती दिवस होतील? 730 दिवस. 730
730 प्रश्नांची उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळतील आणि त्या 730 प्रश्नांपैकी 10 प्रश्न कॉम्पिटिशन एक्झाम येऊ शकते. या बेसवरती जर तुम्ही अभ्यास करत गेला तर तुम्हाला जिज्ञासूवृत्ती तुमची इतकी वाढेल की तुम्ही कधीच विसरणार नाही. काही गोष्टीमध्ये आवड असते, आपल्याला जो कल आहे त्या गोष्टीचा कल सुद्धा खूप महत्वाचा आहे. काही जण मॅथमॅटिक्स मध्ये खूप हुशार असतात, काही जण इतिहासाची आवड खूप असते, काही जणांना इंग्लिशची खूप आवड असते, काही जणांना बऱ्याच गोष्टीची आकलन करण्याची असते, काही जण व्हर्साटाईल असतात. व्हर्साटाईल म्हणजे अष्टपैलू, सर्व विषयामध्ये समानता मिळत जातात. तुमची माझी अशी काही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. 5वीला आम्हाला एबीसीडी होतं, 5वी मध्ये एबीसीडी शिकलो आम्ही. 10वी पर्यंत जाऊस तर आम्हाला पहिला होता एक फार्मर म्हणून तो धडा होता. त्याच्यामध्ये आम्हाला एकच माहित असायचं, सर विचारायचं हू वाज द शंकर, आम्ही म्हणायचं शंकर वाज द फार्मर. बरोबर ना मॅडम? आम्हाला 10वी पर्यंत एकच माहित होतं. आम्हाला ते कुलकर्णी सर होते आणि ते आयवळ सर होते आणि ते एवढे विचारायचे तो शंकरचा आणि त्याची एक ती बाईक बिझनेस तेवढा शेताचा. याच्या व्यतिरिक्त आम्हाला इंग्लिश कधी कळलं नाही आणि ते विचारायचे हू वाज द शंकर, आम्ही म्हणायचो शंकर वाज द फार्मर. याच्या व्यतिरिक्त आम्हाला कधी काय आलंच नाही. तेच विचारायचे, तेच कुठं प्रश्न लिहायचं आणि आम्ही अशा पद्धतीने इंग्लिशला पास झालेलो. एवढी आमची दयनीय परिस्थिती असायची, कारण आम्हाला क्लास नसायचे, ट्युशन नसायचे. जे काय आहे ते जे काय उपलब्ध सामुग्री होती, जे काय उपलब्ध पाठ्यपुस्तक होते त्याच्यावरती आपलं गुजराण चाललेली. त्या काळात आम्हाला 60% 70% म्हणजे खूप झाले. 70% मला पडले की मी वर्गात तिसरा असायचो आणि पहिला असायचा तो 75 तर आणि दुसरा 73 74 असं असायचं. म्हणजे इतकी कॉम्पिटिशन त्यावेळेस नव्हती. आता मी तुम्हाला एक सांगेन की कॉम्पिटिशनच्या मागे लागू नका. त्याच्यानंतर जीवन हे जे भेटतंय ना ते खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ सांगतो की मी नंतर एका ठिकाणी 3 वर्ष कॉलेजला विना अनुदाने, एक पगार न घेता, एक पैसे न घेता 3 वर्ष एका ठिकाणी शिकवलं. 11वी 12वी शिकवत होतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा मला असं वाटलं की बस बाबा आता 3 वर्ष काढली, आपल्याला याच्यात काही पडायचं नाही. आणि मला माझा गुरु जो होता तुम्हाला चुलत भाऊ, तो दिल्लीला, पुण्याला, औरंगाबादला असे गेली 10 वर्ष UPSC करत होता. आणि तो MPSC करत असताना मी त्याच्याशी नेहमी टचमध्ये असायचो. गावाकडे आला की मग मी त्याला भेटणार, त्याला विचारणार की काय असते MPSC, थोडीच मग MPSC असं असतं, मग ग्रामसेवक कसं होतं, मग तलाठी कसं होतं, मग तहसीलदारचं काय काम असतं, मग तहसीलदारच्या वर कोण असतं, मग तीच आमदार का निवडून येतो, खासदार कशातच पाहिजे, असे मी त्याचं डोकं खायचो. आणि त्याच्यामध्ये त्याला इतकं चांगलं वाटायचं की हा काय तू विचारतोय बस. कारण शाळेमध्ये इतकं परफेक्ट कधी कोणी होतच नाही, कारण शाळेमध्ये एकतर आपलं लक्ष नसतं किंवा मग थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण मी त्याच्यासोबत हे असं बोलत राहायचो. आणि मग काय काय विचारलं जातं, IQ विचारलं जातं. मग IQ म्हणजे काय, इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणजे काय, बुद्धिमत्ताचे प्रश्न, मग कसले प्रश्न असतात, असं त्याला विचारत गेलो. तो 10 वर्ष करत होता आणि मी त्याला 4-5 वर्ष हे असे विचारत गेलो. आणि एक दिवशी ते मी कॉलेज सोडलं, जिथं माझी लेक्चरशिप चालली होती आणि म्हणलं आता काहीतरी आपल्याला बघावं लागेल. म्हणून मी BA ला ऍडमिशन टाकलं होतं आर्ट साईडला. मी BA इंग्लिश कम्प्लीट केलं आणि आता BEd करून शिक्षक व्हायचं म्हटलं आणि शिक्षकांसाठी परत इंग्लिश शिक्षकासाठी मी ट्राय करत होतो. आणि BEdची एक्झाम दिली आणि CET एंट्रन्स पास झालं आणि परत BEd ऍडमिशन घ्यायला गेलो. तेवढ्यात तो भाऊ म्हणला की अरे तू थांब, तुझं मला माहिती आहे तुला खूप आवड आहे MPSCची, तू MPSC का करत नाही. मी म्हणलं मी होईल का. त्याने मला चॅलेंज दिलं की तू 6 महिन्यात काढशील, 6 महिन्यात तुला पहिली पोस्ट येईल, इतका तू मला कॉन्फिडन्स आहे. तुला ठीक आहे. मी ते सगळं कॅन्सल केलं, बॅग घेतली, सांगलीला गेलो. सांगलीला त्याचा क्लास होता, त्याचीच पुस्तके, त्याचीच मेस, त्याचीच खोली, सगळं त्याचंच. त्याला पुस्तक असं देत जायचं, पुस्तक मी वाचत जायचो. रोजचे 12 तास, रोजचे 16 तास असं मी 6 महिने केलं. आणि जे काय असेल ते रोजचे 12 ते 16 तास, मिनिमम 12 ते 16 तास झालेच पाहिजेत.
माझं फक्त पुस्तक संपायचं, मी लगेच त्याला द्यायचं, तो ते पुस्तक घेईल, दुसरं पुस्तक घ्यायचं, आता हे वाच. मग ते जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचं ते पाहायचो आम्ही, जुन्या प्रश्नपत्रिकेत काय आलेलं आहे ते पाहिले की अजून आम्हाला थोडंसं आकलन व्हायचं आणि मग परत ते वाचत जायचं. असं करत 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 मी 4 महिन्यानंतर एक एक्झाम दिली, ज्याला वायरलेस ऑपरेटर म्हणतात, पोलीस खात्यातलीच एक नोकरी आहे. आणि ती एक्झाम मी दिली 2005 ला आणि त्या एक्झाम मध्ये मी महाराष्ट्रात 3रा आलो. आणि मग मला लगेच त्याचा कॉल आला, लगेच ट्रेन आलं सोलापूरला वगैरे असं. पण त्या गोष्टीमध्ये माझं इतकं आकलन झालं होतं की इथं जर एखाद्या विद्यार्थी प्रश्न वाचत असेल ना तर त्याचं उत्तर मी आतल्या खोलीतून द्यायचं, याचं उत्तर हे आहे म्हणून. ते ऑप्शन वाचायच्या आधी ते बरेच जण कोण बने करोडपतीला एखादा प्रश्न विचारायच्या आधी उत्तर कसे सांगायचं तसं झालं होतं माझ्या बाबतीत, आमच्या बाबतीत. म्हणजे एखादी रेल्वेचा वेग असा आहे, बोगद्याची लांबी 1 किलोमीटर आहे, तर रेल्वे आत घुसते आणि मग तो बोगदा कव्हर करून ती रेल्वे बाहेर आली, तर शेवटचा डब्बा बाहेर येईपर्यंत रेल्वेने किती अंतर कापलं असेल. प्रश्न कळला? हा त्यावेळेचा प्रश्न असायचे, एवढे इझी नाही हे असे प्रश्न असायचे. रेल्वेचा पहिला डब्बा, रेल्वेचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर बोगदा आहे, रेल्वे त्या बोगद्यातून बाहेर पडते, तर रेल्वेचा शेवटचा डब्बा जेव्हा बाहेर येईल तेव्हा रेल्वेने किती अंतर कापलं असेल. मग रेल्वेची लांबी कॅल्क्युलेट करावं लागेल. असं खूप ते असं मस्त मजेशीर असायचं आणि ते असं कोणीतरी वाचत जायचं, त्यांचं रिपिटेशन ऐकून मी आतून उत्तर द्यायचं की याचं उत्तर हे आहे म्हणून. इतकी सवय झाली होती आम्हाला मॅथ्सची, इंग्लिशची, मराठीची, तुमच्या भूगोलची, सर्व गोष्टीची. 21 जूनला काय होतं? 21 जूनला काय असतं? मोठा दिवस असतो. 21 जूनला मोठा दिवस असतो. सूर्य हा पृथ्वीजवळ असतो, तो आपल्या चंद्रवृत्ताच्या नजदीक असतो. हे जमलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की 21 जून दिवशी काय असतं, योगा डे, तिथं जर ऑप्शन आला योगा डे तर त्याचा उत्तर देऊ शकतो. आलं लक्षात? तसेच बरोबर माझ्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. एक चालेल तुम्हाला काय सुचतंय तुम्ही मला प्रश्न विचारलेच पाहिजे. पुढचे 5 मिनिटं तुम्ही मला प्रश्न विचारायचे, काही विचारायचं. याच्यातून तुमची जिज्ञासेची वृत्तीची वाढ होईल, तुमच्यात जागरूकता येईल की आपल्याला प्रश्न सुद्धा पडणं किती अवघड आहे. येते लक्षात? ज्यांना प्रश्न हा आता त्याचं उत्तर मी असं देतो. एक तर काय की आपण लिखित किंवा करार करून जन्माला आलेलो नाही. आपल्या आईवडिलांनी लग्न केलं, आपण जन्माला आलो, आईवडिलांना पण माहित नव्हतं की आपण इतके सुंदर बाळ जन्माला गेलेलं नाही, आपल्याला काय माहित नव्हतं. बरोबर आहे? म्हणजे हे लाईफ काय बोनस आहे. ऐका तुम्ही, हे लाईफ आपल्यासाठी बोनस आहे आणि बोनस आपण कसा खर्च करतो? आनंदाने खर्च करतो. त्यामुळे आपल्याला आनंदानं राहणं खूप महत्वाचं असतं. काही लोकांचं कसं होतं माहितीये? काही लोकांचं असं होतं, मी मॅडम पाहिलेलं आहे की बऱ्याच जणांना क्लास 1 ऑफिसर व्हायचं होतं. आणि म्हणजे जे मी माझ्या भावाचं उदाहरण दिलं की त्याने 10 वर्ष UPSC केली, MPSC केली, दिल्लीला वगैरे हे केलं आणि शेवटी तो नाईलाजाने त्याला तलाठी व्हावं लागलं आणि आता तो मंडळ अधिकारी आहे. आणि आता काय होतं, तरी तो फ्रस्ट्रेशन मध्ये नाहीये. परंतु तुम्हाला व्हायचं होतं क्लास 1 ऑफिसर आणि तुम्ही बाय चान्स क्लार्क झाले आणि तुम्हाला कोणीतरी बोलवते, रोज फाईलचा गठ्ठा देतं, ह्या फाईली कम्प्लीट कर, त्या फाईली कम्प्लीट कर. आणि तुमचं फ्रस्ट्रेशन काय आहे? माझ्या नशिबात फाईलीच काढायचं आलं, मला तर क्लास 1 ऑफिसर व्हायचं होतं. तुम्ही तुमची नोकरी एन्जॉय कराल का? नाही करत. त्यामुळं करत करत, अभ्यास करत 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 एखादी गोष्ट जर काही अचीव झाली तर त्याचा आनंद घेणे हे खूप महत्वाचं आहे.
त्यामुळे टार्गेट ओरिएंटेड कधी काही करू नका. ड्रीम ओरिएंटेड तर अजिबात जाऊ नका. ड्रीम नेहमी घातक असतात आणि ड्रीम त्याच गोष्टीचे पडतात ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्याच गोष्टीचे पडतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एखाद्या हॅरी पॉटरचा पिक्चर बघितला असेल, एखादा डायनासोर बघितला असेल तर तुम्हाला रात्री स्वप्नात डायनासोर येईल. पण मी आता एक सांगतो की अल्बाट्रॉस म्हणून बघितलं का तुम्ही? नाही. मग जर तुम्हाला अल्बाट्रॉस माहीतच नसेल तर तो स्वप्नात येईल का? तर स्वप्न त्याच गोष्टीची पडतात ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे स्वप्न बघू नका. त्याच्याऐवजी मी काय करू शकते, रोज उठले की एक अनुभव माझ्या पदरात पडला पाहिजे, याच्यासाठी मी आज काय करू शकते एवढंच बघा. स्वप्न मला तर खूप त्या सरांचं अजून मला आठवतात, काही काही 4थी ते 1लीचे शिक्षक असतात. स्वप्न अशी बघा, मस्तपैकी भरारी उड्डाण घ्या, आकाशात झेप घ्या, हे ते सांगणारे असं काय नाही. ते इथलं सांगा ना, त्याचं राहून द्या. स्वप्न त्या गोष्टी पडतात ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. त्याच्यापेक्षा मी काहीतरी आज नवीन शिकेन, नवीन गोष्टी आत्मसात करेन, या गोष्टीकडे बघा. स्वप्न तुम्हाला कम्प्लीट करता करता आत्मसात करायचं विसरून जातो, अचिव्हमेंट घ्यायची विसरून जातो. मग स्वप्नात रमणं मजा वाटते आणि मग जास्त वेळ झोपायला बरं वाटतं. त्यामुळे स्वप्न बघू नका. म्हणून एखादी गोष्ट करत असताना एखादी गोष्ट जर पदरात पडली तर त्याचा आनंद घेण्या इतपत तरी मला जास्त आलं पाहिजे असं झाला. म्हणून मी माझं टार्गेट काहीच ठेवलं नव्हतं. जेव्हा मी सुरू झाले माझ्या एक्झाम देणं, माझी पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, अशा मी 8 परीक्षा पास झालो. CBIची असेल, STIची असेल, स्टेशन मास्टरची असेल, अशा खूप परीक्षा पास होत गेलो. त्याच्यामध्ये माझी गरज काय होती की माझी पहिली एक तर आहे की मला सेटल व्हायचं आहे, मला 4 पैसे मिळाले पाहिजे, माझी गरिबी संपली पाहिजे, माझ्या घरचं व्यवस्थित झालं पाहिजे. मग ती कुठलीही नोकरी असू दे, कशीही असू दे. बघितलं, गरज संपवताना जी अचिव्हमेंट होते त्याच्यामध्ये आनंद आहे. मग जेव्हा मी या नोकरीला माझं सर्वस्व मानलं की फिक्स केलं की याच्यात मी हे राहायचंय, या नोकरीमध्ये जेवढा ताण आहे तितका ताण सहन करत असताना तो ताणाची पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची इच्छा वाटते की जगात स्ट्रेस नावाची गोष्ट नाही आहे. या ज्या काय पाश्चात्य देशांनी, जे काय बाहेरच्या अमेरिका यांच्या देशांनी स्ट्रेस नावाची गोष्टीवरती जे काय मेडिकल सायन्स चालू केले ना त्याच्या विरोधात मी आहे. स्ट्रेस नावाची गोष्ट, मला आज स्ट्रेस आलाय, मला प्रॉब्लेम आलाय. उदाहरणार्थ मॅडम मी तुमचं उदाहरण परत घेतो की तुम्ही क्लार्क आहात, तुमच्या पुढे परत फाईल आणून ठेवले आणि तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता जायचं होतं आणि मुलांसोबत कुठेतरी छानपैकी जेवायचा कार्यक्रम केला होता तुम्ही. पण काय झालं की त्यांच्या बॉसने यांना परत एक 6 वाजता फाईल आणून दिला आणि इतक्या इमर्जन्सी फाईल आहेत की मला ह्या कसल्याही परिस्थितीत आजच्या आज पूर्ण पाहिजे. मॅडम आल्या फ्रस्ट्रेशनमध्ये, मीच दिसते का, मलाच काम लावतात का, मलाच हे करतात का. बरं, मग मॅडमने काय करायला पाहिजे, त्या सगळ्या फाईलच्या बाबतीत एक डिसिजन घ्यायला पाहिजे की मुलाला सांगितलं पाहिजे आजचं जेवण कॅन्सल करायचं आहे, मी आज 2 तास 3 तास एक्स्ट्रा काम करणार आहे आणि माझ्या सगळ्या फाईल कव्हर करून मी येणार आहे. किंवा मॅडमने प्लॅन नंबर 2 ठरवलं पाहिजे की मी आज माझ्या मुलाला वेळ देईन आणि सकाळी मात्र मी अजून 2-3 तास अगोदर येईल आणि अर्ली मॉर्निंगला येईल, हे मी माझं काम करून टाकेल. मॅडमनी प्लॅनिंग केलं, मॅडमचं फ्रस्ट्रेशन निघून केलं, मॅडमनी दोन्ही गोष्टी अचिव्हमेंट करायचं ठरवलं. इथं मॅडमला स्ट्रेस आला का? नाही. याचा अर्थ whenever you are failed to planning there is a stress. जेव्हा जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करायला फेल होता तिथं स्ट्रेस आपोआप येतो. म्हणून स्ट्रेस नावाची गोष्ट ही जगात नाही, अजिबात नाही. हे मी स्वतः ऑब्झर्व करतो आणि मी ते करतो. माझ्या हातने एखादं प्लॅनिंग होत नाही, लिव्ह इट, सोडून देतो. एकटा माणूस आहे, बऱ्याच गोष्टी नेक्स्ट टाइमला करून घेईन मी, हेच माझ्या हातात आहे ना. मला 10 कामं दिली, 8 झाली, त्यातली 2 कामं नाही झाली, पण मी नेक्स्ट टाइमला करू शकतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्लॅनिंग साठी फेल होता तेव्हा तेव्हा स्ट्रेस येतो आणि त्या स्ट्रेस मध्ये तुम्ही घरी जाता आणि मग घरी जाऊन काय असतंय, फ्रस्ट्रेशन मुलावर करता, पतीशी भांडता किंवा पत्नीशी भांडता, अजून काही 4 गोष्टी बोलता आणि त्याचा वादावाद होतो आणि मग तुम्ही कुठेतरी ते त्याच्या डोक्यात आज मला
प्राचार्याने हे काम दिलं होतं किंवा आज मला बाईने हे होमवर्क दिला होता आणि आज मला इतकं करायचं होतं, बाई मला अशा बोलले तशा बोलले, पण आपण फेल झालो. होमवर्क केलं नाही बाई बोलणार नाही, होमवर्क केलं नाही सर बोलणार नाही. एक्स्ट्रा टाइम द्यावा लागेल तुम्हाला, आणि एक्स्ट्रा टाइम कशासाठी? तर तुमच्या प्रगतीसाठी. त्यामुळं हे तर तुम्हाला पटले असेल की नसेल माहित नाही मला, पण स्ट्रेस नावाची जगात गोष्ट नाही. आपणच स्ट्रेस निर्माण करतो आपल्या आळशीपणामुळे, आपल्या थोड्याशा अकर्तृत्वाच्या दृष्टीने वागत जातो. तर तसं ते होता कामा नये. मी अजून सुद्धा तुमच्या प्रश्नाची वाट बघतोय. सर, विद्यार्थ्यांच्या वतीनं मी प्रश्न करतो की शालेय अभ्यासक्रम जो 5 ते 12 किंवा 5 ते 10 याचा आपल्या अभ्यासामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना ऐकायचं आहे की आपला अभ्यासक्रम किती महत्त्वाचा आहे, तो आपल्या अभ्यासामध्ये गेला किती महत्त्वाचा म्हणजे झाला, ते किती फायदा झाला हे आमच्या विद्यार्थ्यांना. 100% एक लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, शोध लावून झाले, पुस्तकं लिहून झाले, पेपर काढताना पण त्या शोधातून प्रश्न काढतो आणि पुस्तकातून सुद्धा त्याच प्रश्न येतात. तुम्हाला त्या पुस्तकाला शोधायचं आहे की समोरचा माणूस काय प्रश्न काढेल. बरोबर? असे खूप प्रकारचे पुस्तक आहेत. आता तुमचा पाठ्यशालेचा विषय तुम्ही शोधला, पण पाठ्यशालेमध्ये जे काही तुमच्या आहे ते तर तुम्हाला 100% यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कसा अभ्यास करता हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, आता मी एक धडा घेतला, एक चॅप्टर घेतलाय, त्या चॅप्टर मी वाचत गेलो, फक्त वाचत गेलो. दुसरी गोष्ट, आता मी दुसऱ्यांदा तो चॅप्टर वाचतोय. तो चॅप्टर वाचताना मला अशा शब्दांना अंडरलाईन करायचं आहे, अशा गोष्टीला अंडरलाईन करायचं आहे की मला या पॅराग्राफमधली ही लाईन माझ्या लक्षात राहत नाही. तीच लाईन तुम्ही अंडरलाईन करू शकता. जसे की तुम्हाला 1857च्या उठावाची कारणे असतील, है ना? 1857च्या उठावाची कारणे 10 कारणे आहेत. त्या कारणांपैकी तुमच्या 8 लक्षात राहतात, 2 लक्षात राहत नाही किती केलं तरी. तर ते 2ला तुम्ही अंडरलाईन केलं. थर्ड टाइमला तुम्हाला सगळं वाचायची गरज नाही, तेवढे 2च वाचायची गरज आहे. आणि याच्याही पासून जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर एक त्याला म्हणतो आम्ही मायक्रो नोट्स. मायक्रो नोट्स मध्ये काय करतो, एक छोटीशी ओळ टाकतो आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात न राहणाऱ्या गोष्टी म्हणून एक त्याच्यात अंडरलाईन करून असलेली छोटीशी गोष्ट लिहून टाकतो की माझ्या लक्षात न राहणारी ही 2 कारण आहेत, ती कारण मी याच्यात लिहिणार. मग तुम्ही जस्ट बसलाय, घरात बसलाय, जस्ट बेडवर पडून आहे किंवा अजून काहीतरी करताय आणि ती अशा वेळेस तुम्ही जरी ती नोट्स वाचून काढली तरी तुमच्या त्या मायक्रो नोट्समधून तुमच्या लक्षात येईल की मला आता 10च्या 10 कारणं माझ्या तोंडपाठ झाली. ऑलरेडी 8 येते, 2 राहिले. आणि जो तुमचा आता सिलेबस आहे तो तुम्हाला कसल्याही परिस्थितीत पाठ झालाच पाहिजे. तुमचा चेंज द व्हॉइस, इनडायरेक्ट स्पीच याच्यावर पण विचारलं जातं. चेंज द व्हॉइस आहे तुम्हाला, इनडायरेक्ट स्पीच आहे, क्लॉजेस आहेत, नाउन क्लॉजेस, दॅट क्लॉजेस आहेत का? याच्यावर प्रश्न विचारले जातात. तुमच्या साधी गोष्ट आहे करता. आता हेच म्हणा, रामाने आंबा खाल्ला, इंग्लिश मध्ये बनवा. मँगो कुठं होता? मध्ये होता ना. आणि इंग्लिश मध्ये शेवटी. करता कर्म मराठीत आणि इंग्लिश मध्ये काय होतं? करता क्रियापद सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. समजलं मराठी कसं चालतंय आणि इंग्लिश कसं चालतंय? फक्त इकडचा वर्ब इकडून बसला. असं सिंपल तरीकेचे सिंपल गोष्टीनं अभ्यास करायला शिका. त्याला सिंपल करता आलं तर तुम्हाला अजून सुंदर मजा येईल. आणि ती जर पझल तुम्हाला सोडवायला आवडतं आपल्याला, ते जर पझल सोडवायला आपल्याला कळलं तर मग इंटरेस्टेड. हर एक गोष्ट पझल आहे. अभ्यास हर एक गोष्ट पझल आहे. पझल म्हणून बघा का झालं असेल, कशासाठी झालं असेल. ठीक आहे. अजून काही? सर, एक प्रश्न होता. आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपली संगत, आपलं मित्रत्व कसं असलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होतो, शालेय जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये. ऍक्च्युली गुरुपौर्णिमा त्याच्यासाठीच होते, ज्याची तुम्हाला माझ्याकडे पोलीस स्टेशनला 3 प्रकारचे क्राईम असतात, क्रिमिनल्स तयार होतात. एक
जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशनला एखादा मुलगा येतो, एक बघा, कुठलाही माणूस वाईट आणि चांगला अशी संकल्पनाच नाही जगात. कुठलाही माणूस वाईट आणि चांगला अशी संकल्पना आहे जगात. माणसाचे दोनच प्रकार आहेत, एक सुखी किंवा दुःखी. आपल्याकडे तुमच्याकडे बरेच जण विद्यार्थी असतील किंवा तुमच्याकडे शिक्षक असतील किंवा तुमच्या गावामध्ये जातो आणि एखादा लडका माणूस असतो, त्याला नेहमी काही ना काहीतरी चेहऱ्यावरती क्वेश्चन मार्क असतं, नेहमी त्याचा रडवेला सूर असतो आणि तो असा असतो की बस शंका 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 आणि निगेटिव्हिटी भरलेली असते. असा माणूस आला की आपण स्वतः उठतो आणि रस्त्यामध्ये आणि निघून जातो. आणि एक व्यक्ती अशी असते की जी नेहमी सुखी असते, खुश असते, आनंदी असते. भले त्याच्याकडे पैसे नसतो, काही नसतो, पण तो सुखी आणि आनंदी असतो आणि आपण स्वतःहून त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, त्याच्याशी जवळ जातो, त्याच्याशी बसतो, त्याला 4 प्रश्न विचारतो, तो त्याच्यावरती सोल्युशन देतो. आणि असे चेहरे नेहमी ग्लो मारत असतात, चमकत असतात, त्यांचं हृदय साफ असतं, त्यांचं मन साफ असतं. आणि ज्यांचे चेहऱ्यावरती क्वेश्चन मार्क असतात त्यांच्याकडे आपण जात नाही. बरोबर का? असं प्रत्येक शाळेत पण असतं, प्रत्येक गावात असतं, प्रत्येक ठिकाणी असतं. आमच्या इथे असंच असतं. म्हणजे माणूस हा सुखी आणि दुःखी, ओनली हॅपी अँड मिझरेबल असं असतो. मग काही माणसं फ्रस्ट्रेशन दुःखी असतात, कारण काही असू दे, पण त्यांना दुःखी व्हायची आवड झालेली असते. तशा गोष्टी होत असतात. माणसासोबत राहा, मग तुम्हाला हॅपी माणूस ओळखायला यायला पाहिजे. मग त्या हॅपी माणसाचे गुण लक्षात येतील तुम्हाला. तो हॅपी काय, त्याचे हॅपी राहण्याचे रहस्य काय. आपण काय, आपण एक अशी मशीन आहोत की आपण स्वतःला डेव्हलप करतोय. आता तरी काहीच नाहीये, परंतु मी क्रिमिनल क्राईम मध्ये कसा काय अडकू शकतो? मी तर एकदम सरळ आहे. मी बघ, एक मित्र आहे तुझा मित्र आला आणि त्यांनी तुला सांगितले की चल माझ्यासोबत, आपल्याला XYZ कडे जायचं आहे. आणि तुला माहित पाहिजे होतं की त्या XYZचं आणि याचं भांडण आहे, आपण त्याच्यासोबत जायला नाही पाहिजे. तरी पण तू त्याच्यासोबत गेलास आणि तिथं त्या दोघांची भांडणं झाली. त्याच्यामध्ये तो जो काही समोरचा व्यक्ती आहे त्याचा विषय संपून गेला. पोलिसांनी तुला पण अटक केलं, याला पण अटक केलं. मग तू कोणासोबत गेला आणि का गेला? तिथं तुझा रोल काय होता की तू तिथं स्टॉप व्हायला पाहिजे होतं. तू एकटा जा, तुझी त्याची भांडणे, मला याच्यात पडायचं नाहीये. हा निर्णय पण घेता आला पाहिजे. बरोबर ना? संगत शिवाय काही उपयोग नाही. मग एक मुलगा त्याला विचारलं, तू आई वडिलांना न विचारता 8-8 दिवस जातो. इथल्या गावची गोष्ट आहे. आई वडिलांना न विचारता 8-8 दिवस गायब राहतो. त्याला बोलवलं काय प्रॉब्लेम आहे, त्याचे प्रॉब्लेम्स ऐकले आणि मग आमच्या लक्षात आले की त्याच्या मित्रांमुळे त्याला बऱ्याचशाच वाईट सवय लागली. मग त्याला मी बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि आता तो या आठवड्यात परत मला भेटायला आला आणि तो नेहमी मला येऊन, सर मी व्यवस्थित आहे, मी शेतात जातो, रोज संध्याकाळी घरी येतो, आई कोण आहे या गोष्टी फिक्स करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला जाणं खूप गरजेचं आहे. आता सध्या सर माझ्या बाबतीत सांगितलं तर तुमच्या इकडचे अरविंद टाकळकर गुरुजी आहेत, जे 50 वर्ष झालं तबला वादक आहेत, शास्त्रीय गायक करतात आणि हार्मोनियम सुद्धा वाजवतात. त्यांची माझी ओळख झाली आणि मी त्यांना म्हणले की सर, मी तुम्हाला पाहिल्यानंतर माझ्या मनात एक गोष्ट जागृत झाली आणि मला ती करायची आहे. तर ते म्हणजे सर बोला ना काय आहे. तर मला तुमच्याकडे शास्त्रीय गायन शिकायचं आहे. त्यांनी खूप आरेवडे घेतली की नाही तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, तुमचं सर काही झालं तरी मी तुमच्याकडे शिकणार आहे. आणि मी गेली सर 1-2 महिने झाले रोज त्यांच्याकडे 8:30 ते 9:15 पर्यंत शास्त्रीय गायनाचा असाच अभ्यास करतोय. जस्ट एक नवीन नॉलेज आणि नवीन गोष्ट जी मला आवडते. म्हणजे जेव्हा मी सांगली कोल्हापूर साईडला काम करतो तिथे भरपूर आहे, तिथे भरपूर गायक स्पर्धा किंवा उपलब्ध आहेत अशा गोष्टी. पण जेव्हा मला एक योग्य गुरु भेटला, अरविंद टाकळकर सारखा, जो 50 वर्ष गायनाचा करतोय आणि असा गुरु भेटल्यानंतर माझ्या मनात जे आलं तर वेगवेगळे योग्य गुरु आणि योग्य संगत असणे खूप गरजेचं आहे. चालेल, तुमचे प्रश्न संपले असतील असं मी समजतो. आपण
खूप सारे प्रश्न विचारले, त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. असेच हसत राहा, अभ्यास करा, छान. आपले सैनिक हे आपलं देशाचं रक्षण करतात. त्याचप्रमाणे आपल्या या समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत अशा लोकांपासून जर आपल्याला कोणी संरक्षण देत असतील तर ते पोलीस खातं आहे. आणि पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना त्यांच्यावरती जो स्ट्रेस असतो, त्यांच्यावरती जो ताणतणाव असतो, यातून सुद्धा ते आपल्या कुटुंबाला सांभाळतात. जाता जाता आनंद पण देणार आहे. लक्षात आलं. शिवाजी महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा आराध्य दैवत डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख, स्वर्गीय पंढरनाथजी पाटील साहेब, स्वर्गीय राजे मुंडे सरकार. बेटा आवाज नका करू. बैठक विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलंय सन्माननीय कांबळे साहेब, ज्युनियर विभाग प्रमुख सन्माननीय बोंडे सर, चव्हाण सर, ढोमणे सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो. बघा बेटा, हे जी मंडळी तुमच्या समोर आम्ही उभं करतो आहे त्यासाठी काय प्रयत्न लागतात याची जाण मला आहे. सन्माननीय आमचे ढोमणे सर असू द्या किंवा चव्हाण सर असू द्या, की बाबा आपण एक काहीतरी अशा व्यक्तीला आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपण आणलं पाहिजे, हा त्यांचा माणूस होता. आणि खरोखर कांबळे साहेब या ठिकाणी आले आणि साहेब बोलत असताना मला असं वाटत होतं की सर बोलले पाहिजे अजून, म्हणजे बाबा त्यांचं संपूर्ण आहे. म्हणजे लक्षात घ्या बाळांनो, सरांनी त्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सांगितली. एवढ्या परिस्थितीवर मात करून एखादा व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर जाऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कांबळे साहेब आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या मंडळीपासून काहीतरी शिकलं पाहिजे. ते त्यांच्या युनिफॉर्म मध्ये आहेत, त्यांचा रुबाब जर तुम्हाला पाहत असेल ना तर तुम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, त्यांची व्यस्तता तुमच्या लक्षात येईल. आणि साहेबांनी सांगितलं की शिवाजीमध्ये साहेब का आले, तर चव्हाण सर आणि ढोमणे सरांनी सांगितलं की आमचे हे जे विद्यार्थी आहेत अतिशय बहुजनांचे हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन जे आहे ते केलं पाहिजे, हा मानस ठेवून साहेब या ठिकाणी आले. लक्षात घ्या बेटा की आपल्याला एक विचार आपलं आयुष्य जे आहे ना ते आयुष्य बदलून टाकू शकतं. सरांनी दोन फार चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी सांगितल्या की ट्रेस जे आहे ना, ट्रेस या म्हणजे जीवनामध्ये नाही आहे, ती कल्पना आहे की. आणि दुसरं साहेबांचं मला एक वाक्य जे आहे ते अतिशय आवडलं की जर आपण नियोजन एखाद्या कामाचं नियोजन केलं आणि ते जर नियोजन आपलं परफेक्ट जर नसेल तर आपला ट्रेस वाढतो. म्हणजे बघा की किती सुंदर असं वक्तव्य साहेबांनी केलं. आणि बघा बेटा, एक ट्रेस या म्हणजे जीवनामध्ये नाही आहे हे जेव्हा ऐकतोय आपण, तर आपण जर त्या अँगलनं जर विचार केला की अरे ट्रेस नाहीच आहे, तर मग ट्रेस घेण्याचं कारण काय आहे. तर अनेक आजार आपले तसेच या ठिकाणी दूर होतील. तुम्ही सुद्धा या मंडळीकडनं बघा बेटा काहीतरी आपण शिकलं पाहिजे, त्यांच्याजवळून काहीतरी आपण घेतलं पाहिजे. आपण तोच एक अँगल विचारात घेऊन साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की साहेब, आम्ही वेगवेगळ्या परीक्षेची जी तयारी आहे, NNMS असू द्या, NGS असू द्या, ह्या ज्या पूर्व परीक्षा आहेत बेटा, याची स्कॉलरशिपसाठी मला ही परीक्षा द्यायची आहे. या अँगलनं तुम्ही विचार करू नका की पुढे तुम्हाला सांगत असताना मी सांगतो की तुम्हाला पुढे MPSC द्यायची आहे, UPSC सारख्या परीक्षा द्यायच्या आहेत की ज्या परीक्षा म्हणजे राजमार्ग ज्याला म्हणता येईल, त्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही चांगले क्लास 1 क्लास 2 अधिकारी जे आहेत ते होणार आहे. बहुजनांचे आपण बघा बेटा पाल्य आहात, आपल्याला हा एक राजमार्ग आहे MPSC आणि UPSC. आणि मी तुम्हाला बऱ्याचदा सांगतो की तुम्ही YouTube चॅनलला जर जे मंडळी IPS IAS अधिकारी झालेले आहेत त्यांचं जर तुम्ही बारकाईनं YouTubeवरचं जर लेक्चर्स ऐकलं तर तुमच्या असं लक्षात येईल बेटा की अतिशय सर्वसामान्य परिस्थितीमध्येच असणारे जे मुलं आहेत त्या मुलांची जडणघडण जी आहे ना ती या पद्धतीने होते आहे. लक्षात आलं. आणि बघा साधा आणि सोपा सिद्धांत आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला की जो व्यक्ती
किंवा जो विद्यार्थी पुस्तकं पाठ करतो ना तो हुशार होतो. लक्षात आलं. साहेबांनी तुम्हाला इथे पायथागोरसचा सिद्धांत असू द्या आणि किंवा अनेक संकल्पना या ठिकाणी सांगितल्या. बघा बेटा, एकाकडे जे थोडं फॅड आलं सीबीएसईचं, IFC बोर्डचं, ठीक आहे, किंवा आपल्या सर्वसामान्य शाळेचं. मला असं वाटतंय साहेब इथे आहे, तुम्ही सीबीएसई ला शाळेमध्ये शिका, IFC बोर्ड परीक्षेला शिका, किंवा बघा बेटा आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला स्टेट बोर्डला शिका. पायथागोरसचा सिद्धांत हा सर्वच ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. है ना. सीबीएसईचे जे मुलं आहेत ते पायथागोरसचा सिद्धांत काही वेगळ्या पद्धतीने नाही मांडत आहे, किंवा आपले शिवाजीचे जे आहेत हायपोटेन्यूस स्क्वेअर दॅट इज सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स, हा सिद्धांत शिवाजीचे विद्यार्थी या पद्धतीने शिकतायत आणि कॅम्ब्रिज वाले काही वेगळ्या पद्धतीने शिकतायत असं कुठेच नाही आहे. पण लक्षात घ्या बेटा, ही जी आर्थिक मिळवणूक आज रोजी होते आहे सीबीएसई आणि IFC बोर्डची, ही थांबली पाहिजे, हा आमचा मानस आहे. लक्षात आलं बेटा. MPSCचा जो प्रश्न आहे ना, बरोबर आहे, MPSCचा जो प्रश्न असणार आहे कुठलाही असू द्या, तो प्रश्न कॅम्ब्रिज आलेला विद्यार्थी त्याला सुद्धा तोच प्रश्न विचारला जाईल, त्याचं सुद्धा तेच उत्तर आहे. तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये शिका, तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकताय बेटा याला महत्व नाही आहे, तुम्ही किती अभ्यास करता, किती आत्मसात करता, बरोबर आहे. आणि म्हणून आपली ही पर्सनॅलिटी जी आहे ती पर्सनॅलिटी घडली पाहिजे. यासाठी आपण हा एक आनंददायी शनिवार जो आहे तो आपण ठेवतोय आणि अतिशय तत्परतेने बघा बेटा या गोष्टीकडे आपण पाहतो आहे. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यानुसार प्रयत्न करा. आणि आयुष्यामध्ये बघा, मी सकाळी मुलींना सांगितलं की बघा बेटा, एक 27 तारखेला 27 डिसेंबर जो आपला असतो एक तो उद्घाटन किंवा समारोप, या कार्यक्रमाला आपण आपल्या शाळेची जे एक माजी विद्यार्थिनी आहे PSI म्हणून आहे ती वर्कला, तिला आपण या ठिकाणी बोलवणार आहे उद्घाटनासाठी. उद्देश हाच आहे की तुम्ही सुद्धा या मंडळीकडे पाहून आपण सुद्धा या पद्धतीनं व्हावं, या पद्धतीनं आपण आढळून व्हावं, असा विचार जरी तुमच्या मनामध्ये आला ना तरी आजच्या या कार्यक्रमाचं सोनं झालं असं मी म्हणेल. साहेब आपण आलात, आपलं शाळेच्या वतीने आणि माझ्या सर्व स्टाफच्या वतीने मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंददायी शनिवार या उपक्रमात कांबळे साहेब यांना निमंत्रित केलं. त्यांनी कोणताही विलंब न करता आणि आपल्याला या ठिकाणी जो दिलेला अनमोल वेळ आहे हे सगळं पाहता मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाला आम्हाला नेहमी पाठिंबा देणारे, काहीतरी वेगळं करण्यासाठी, काहीतरी या ठिकाणी नवीन करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आमचे प्राचार्य श्री कावरे सर यांचं सुद्धा मी आभार मानतो. भोंडे सर जे आम्हाला नेहमी एक सहकारी मार्गदर्शक म्हणून असतात त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. त्यानंतर श्री नितीन ढोंगरे सर यांनी म्हणजे पूर्ण कार्यक्रमाची या ठिकाणी धुरा सांभाळली असं म्हणायला काही हरकत नाही, यांचं सुद्धा मी आभार मानतो. माझे सहकारी शिक्षक सावळे सर असतील, इंगे मॅडम असतील, पियोटकर मॅडम असतील, सावळे मॅडम असतील, देशमुख सर असतील, परिहार सर असतील, त्यानंतर मते मॅडम असतील, इंगळे मॅडम असतील, तसेच शिक्षक कर्मचारी श्रीवस्त मॅडम असतील, ताजे भाऊ असतील, सुभाष भाऊ असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम छान या ठिकाणी झाला असं सांगतो. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे महत्वाचे एक व्यक्तिमत्व जो कार्यक्रम तुमच्यासाठी होता, तुम्ही सुद्धा छान तो ऐकून घेतला, त्याबद्दल तुमचे सुद्धा या ठिकाणी आभार मानायला काय हरकत नाही. त्यानंतर विशेष आम्हाला नवळचे की मला या कार्यक्रमाचे नियोजन करत असताना माझी मुलं मला सोबत पाहिजे होती, तर त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं आणि त्यातला प्रत्येक घटक हा कामाला होता. तर माझ्या मुलांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानायला काही हरकत नाही. आणि एवढं सांगून मी अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.